Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. हेमंत पाटलांनी हिंगोली मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केल्यानंतर आठवड्याभरातच हेमंत पाटील यांचं नाव मागे घेण्याची वेळ शिंदे गटावर आली। अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ठरलेला उमेदवार शिंदे गटाने मागे घेतला आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली। महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये हा मतदारसंघ अडकला होता, मात्र हा तिढा सुटला आणि शिंदे गटाकडेच ही जागा राहणार असल्याचे स्पष्ट झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर आधीच केली होती आणि शिंदे गट शिवसेनेविरुद्ध ठाकरे गट शिवसेना अशा शिवसेनेच्या दोन्ही गटांचा जोरदार प्रचार हिंगोलीतून सुरू झाला। मात्र मागील 5 वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथ, त्यातच मराठा आरक्षणावरून राज्यात उठलेलं वादंग, या सगळ्या राजकीय तिढ्याचा फायदा शिवसेनेच्या कोणत्या गटाला होईल की शिवसेनेचा किल्ला असलेल्या हिंगोली मतदारसंघात दुसराच पक्ष बाजी मारेल? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी छाया काविरे मुंबई तक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। हिंगोलीतील सध्याचं राजकीय वातावरण जाणून घेण्यापूर्वी जाणून घेऊयात उमेदवारी मिळालेले शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर व वंचितचे डॉक्टर बी.डी. चव्हाण यांच्याविषयी। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कोहळीकर यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केला होता। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। 2009 साली त्यांनी शिवसेनेकडून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला। तर ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेले आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते हदगावमधून विजयी झाले होते। ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्याने त्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर बी.डी. चव्हाण राज्य सरकारच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत। डॉक्टर चव्हाण यांच्या निमित्ताने आंबेडकरांनी मराठवाड्यातील वंजारा समाजाच्या मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी 2014 मध्ये किनवट विधानसभा लढवली होती, त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता। भारिप, बसपा, ठाकरे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। मराठवाड्यासह विदर्भातील बंजारा बेल्टमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे। आता जाणून घेऊयात हिंगोलीतील राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी हिंगोली मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असेपर्यंत हिंगोलीच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती, परंतु आता शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि वंचितचे डॉक्टर बी.डी. चव्हाण अशी तिहेरी तगडी फाईट पाहायला मिळत आहे। या मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर जाणून घेण्यापूर्वी हिंगोली मतदारसंघाचा इतिहास समजून घेऊयात। हिंगोली मतदारसंघाची निर्मिती 1977 मध्ये झाली। त्यानंतर सुरुवातीला काही वर्ष काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे उत्तम राठोड हे सलग 3 टर्म हिंगोली मतदारसंघाचे खासदार होते, पण 90च्या दशकात शिवसेनेनंही या मतदारसंघामध्ये जम बसवल्याचं दिसून आलं। 1991 आणि 96 मध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे 2 खासदार इथून निवडून आले। मात्र त्यानंतर या मतदारसंघातून प्रत्येक वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला। या मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर्सचा विचार केला तर मैदानात 2 मराठा समाजाचे आणि 1 बंजारा समाजाचे उमेदवार आहेत। जातीनिहाय मतदारांचा विचार केला तर हिंगोली मतदारसंघात एकूण 18,15,000 मतदार आहेत। त्यात 9,58,000 म्हणजे जवळपास 10 लाख ओबीसी आहेत, तर 4,35,000 मराठा आणि 2 लाख वंजारा मतदार आहेत। सर्वाधिक मतदार ओबीसी असून आधीच मराठा मतदारांची संख्या कमी असताना मराठा समाजाचे 2 उमेदवार शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दिलेत, त्यामुळे मराठा मतदार विभागले जाऊ शकतात आणि वंचित बाजी मारू शकेल अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। त्यामुळे शिवसेनेविरुद्ध शिवसेना लढत असली तरी हिंगोलीत वंचित महत्त्वाचा फॅक्टर आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकींचा विचार केला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मोहन राठोड यांनी 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मत मिळवले होते। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली, वसमत आणि कळमनुरी हे हिंगोलीतील 3, किनवट आणि हदगाव हे नांदेडमधील 2, तर उमरखेड या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। या एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत। हिंगोली विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे
किनवट विधानसभा मतदारसंघाचे भीमराव केराम व उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे नामदेव ससाणे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे संतोष बांगर, बसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे व हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे माधवराव निवृत्तीराव पवार हे विद्यमान आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास सगळ्यात जास्त ताकद भाजपची दिसते. ग्रामीण भागाचा समावेश असल्यानं कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे या मतदारसंघात महत्त्वाचे आहेत. सिंचन व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग आणण्याकडे दुर्लक्ष, रोजगार, आरोग्य सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर या निवडणुकीत लक्ष आहे. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांनी चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. या तिहेरी लढतीत मराठवाड्यातील मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहणार हे या निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल. हिंगोलीत दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान होत आहे. काय होईल या मतदानात? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.